महाराष्ट्रामध्ये 29 राज्यामध्ये लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला सकाळी 7 वाजल्यापासून बघायला मिळतोय। त्या अनुषंगाने ठाण्यातल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपल्याला एकनाथ भुईर दादा आपल्याशी जोडलेले आहेत। भुईर साहेब, तरुणांच्या मध्ये त्याचवेळी ज्येष्ठांच्या मध्ये आपल्याला मतदार राजा मोठ्या संख्येने आपल्याला उत्साह आपल्याला बूथवर बघायला मिळतोय। आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे, काय आनंद होतोय? आनंद आहे। हा लोकशाहीचा उत्सव आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान मध्ये महत्वाचा घटक म्हणून जो मानला गेला तो या मतदान राजा, आणि त्यामुळे ही लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजे। आणि म्हणून आज पाहतो आपण हा लोकशाही उत्सवाला अनेक लोक रस्त्यावर उतरून मतदार याच्यामध्ये लाईन लावून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। गेल्या 2 दिवसापासून आपण विविध ठिकाणी बघतोय की अलीकडे इकडे आपण बघतोय की राड्यांचा धूर, पैशांचा महापूर, अशा विविध बातम्या आपण प्रसार माध्यमात सुद्धा आपल्याला दाखवले जातात। किती तथ्य आहे? नाही, आम्ही इकडे विकासाच्या मुद्द्यावर मत मागतोय। सर्वसामान्य नागरिकांकडनं आम्ही फक्त अपील केलेली आहे विकासाच्या मुद्द्यावर, आणि शिवसेना हे विकासाच्या मुद्द्यावरच मत मागत असते। कारण आमचे माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री हे आपल्याला माहिती आहे, संपूर्ण त्यांचा विकास कामाचा अगदी धडाका त्यांनी लावलेला आहे। आणि त्याचबरोबर या प्रभाग क्रमांक 15 मध्ये एकनाथ भुईर नगरसेवक होता, त्यांनी सुद्धा या प्रभागामध्ये जी आवश्यक ती विकास कामं केलेली आहेत। हे रस्ते बघितले, सर्व काँक्रिटीकरण झालेले आहेत, उद्यानं झालेली आहेत, पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे। अनेक प्रश्न जो लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, लोकांच्या घरामध्ये पाणी भरत होतात, त्यांचा पाण्याचा निचरा कसा होईल त्याचा प्रश्न सोडवलेला आहे। अनेक प्रश्न जे आम्ही सोडवलेले आहेत त्याचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय, आणि त्याचाच हा मतदानामध्ये जो आज प्रत्यक्षात लोक उतरतात तो त्याचा फायदा आहे। विकासामध्ये तरुणांची संख्या मोठ्या संख्येमध्ये आपल्याला ह्या उत्साहामध्ये आपल्याला सामील झालेले आहे, ज्येष्ठ नागरिक सामील झालेले आहे। तर हा लोकशाहीचा वाढता उत्सव आपल्याला बघता आपण तरुणाला काय प्रेरणा? नाही, हा अशाच प्रकारचा उत्साह असला पाहिजे तरच लोकशाही टिकणार आहे। कारण लोकशाहीमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा दिलेला अधिकार म्हणजे मतदान, आणि तो पवित्र दान आपण केलं पाहिजे। हा प्रत्येकाला जेव्हा कळतं, आज तरुणांचा मोठा उत्साह आहे, वृद्धांचा आहे, महिला भगिनींचा आहे, लाडक्या बहिणींचा आहे, आमच्या मोठ्या प्रमाणात उत्साह या ठिकाणी बघायला बघतो। आणि हा उत्साह असाच वाढत गेला पाहिजे, जेणेकरून आज जो मतदानाची टक्केवारी आहे ती टक्केवारी एक दिवस असा येईल का ती 99% असं मतदान होईल। अशा प्रकारचा जो उत्साह आता वाढत चाललेला आहे मतदारामध्ये तो टिकावा तरच लोकशाही टिकेल। आणि म्हणून आपण बघू शकतो प्रभाग क्रमांक 15 मध्ये लोकांचा वाढता उत्साह आहे, तो आपणाला मतदान केंद्रावरती सुद्धा आपणाला बघायला मिळतोय। कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे।